ज्योतिबा डोंगर परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा, अनैतिक संबंधातून खून, दोघे जण ताब्यात. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर परिसरातील गिरोली येथे शनिवारी 19 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासात तपास करून उलगडा केलाय. कर्नाटकातून दोघा संशयितांना अटक करण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील रहिवासी अप्पासू शंकर बोरगावे असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून अटकेत असलेल्यांमध्ये गौडप्पा आनंदा शिंदे आणि राजू भीमाप्पा हुलाघटी यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 वर्षांपूर्वी अप्पासू बोरगावे यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अप्पासू यांचे आपल्या भावजईशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. काही काळानंतर भावजईचे गौडप्पा शिंदे यांच्याशी प्रेम संबंध जुळले. त्यामुळे बोरगावे वारंवार भावजईला मारहाण करत असत. यातूनच संतप्त भावजईने शिंदेला बोरगावे याचा खून करण्यास प्रवृत्त केल्याचं उघड झाले. 18 एप्रिल रोजी शिंदे आणि हुलाघटी यांनी बोरगावे याला दारू पाजून ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी नेलं आणि गळा आवळून त्याचा खून केला असल्याची कबुली त्याने दिली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाणे, राजू कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे, सतीश जंगम, बालाजी पाटील, कृष्णात पिंगळे, प्रशांत कांबळे, अरविंद पाटील, अमित सरजे, हंबीर अतिग्रे यांच्या पथकाने यशस्वीपणे ही जबाबदारी पूर्ण केली. गोकुळ सोबत गोकुळ